सर एज्युकेशन आणि इंडस्ट्री त्याला जर रिलेट करायचं म्हटलं तर कशा पद्धतीने रिलेट करता येईल एज्युकेशन आणि इंडस्ट्री? एज्युकेशन आणि इंडस्ट्रीमध्ये नेहमी बॉन्डिंग पाहिजे. बॉन्डिंग पाहिजे. करेक्ट आहे सर. आज आपण NAP पाहतो. NAP जी आली आहे ना पॉलिसी, ह्याच्यामध्ये ती बॉन्डिंग आली. ओके. आधी आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये ती बॉन्डिंग नव्हती. एक्झॅक्ट. आज आपण पाहतो की एवढे इंजिनियर्स होतात पण प्रत्येकाला जॉब नाही भेटत. नाही सर, खरं का नाही भेटत? तर त्याच्यामध्ये हा गॅप आहे. आज इंडस्ट्री म्हणते की मला रेड इंजिनियर पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या आले, तर मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे आणि त्याचा एज्युकेशनवरती काय प्रभाव पडतोय, काय असर होतोय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आज एक फक्त शब्द नाहीये, तर ही एक काळाची गरज आहे. AI मध्ये तुम्ही हे पहा ना, AI तुमची करिअरची संधी म्हणून पहा ना त्याच्याकडे. हो सर. कारण आज कंपनीमध्ये सुद्धा तुमचे जे ऑटोमेशन टूल्स होते त्याला AI टूलने रिप्लेस होतो. खरं आहे ना सर. आज तुम्ही साधं MS ऑफिस घेतो उदाहरण, आज तुम्ही एखादं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करता त्याला अर्धा ते पाऊण तास लागतो. नॉर्मली 1 hour वी कॅन सी. हो सर. तेच जर तुम्ही AI बेस्ड पॉवर पॉईंटनी जर केलं, AIच्या MS पॉवर पॉईंटनी, तर तो तुम्हाला 10 मिनिटात. कॉलेज निवडताना काय काळजी घेतली पाहिजे स्टुडंटनी? लॅब्स आहेत का त्याच्यामध्ये? तुम्ही समजा कॉम्प्युटर घेताय तर त्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर लॅब्स आहेत का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहावं लागेल त्या कॉलेजमध्ये. त्यानंतर प्लेसमेंट रेकॉर्ड कसा आहे त्या कॉलेजचा, प्लेसमेंट होतो का नाही, संस्था किती जुनी आहे. तर जे स्टुडंट्स फेल्युअर असतात, म्हणजे ज्यांना अपयश मिळतं, त्या स्टुडंटसाठी तुमचा काय सल्ला असेल सर? हे बघा कसं आहे, अपयश हीच यशाची पहिली पायरी. हॅलो सर. हाय. वेलकम टू एज्युकेशन अँड बियॉन्ड विथ ABC ट्रेनिंग्स. आज आपल्या सोबत आहेत स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर लक्ष्मीकांत गौड सर. सर, तुम्ही तुमच्या जर्नीबद्दल, तुमचे डिटेल आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल, इव्हन तुमचं इंट्रोडक्शन द्याल? धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर लक्ष्मीकांत जयप्रकाश गौड, प्राचार्य JSPM संचलित स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर. माझं शिक्षण हे 10वी नंतर मी सर्वप्रथम पॉलिटेक्निकचं शिक्षण पूर्ण केलं. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूर येथून. पॉलिटेक्निक मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधून पूर्ण केलं. ओके. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. पॉलिटेक्निक नंतर डिप्लोमानंतर मी इंजिनिअरिंग कंप्लीट केली DKT कॉलेज इचलकरंजी, जो ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. ओके सर. इंजिनिअरिंग नंतर मी MTech केलं JNTU युनिव्हर्सिटी कॅम्पसमधून हैदराबाद येथून. अच्छा, हैदराबाद. आणि त्यानंतर PhD केली मी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधून. ओके. मध्य प्रदेश स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी इंदोरमधून. ओके. MP मधून. येस. आणि आज JSPM शिक्षण संस्थेमध्ये प्राचार्य पदावर मी कार्यरत आहे. ओके सर. हे झालं शिक्षणाबद्दल. हां सर. जर अनुभवाबद्दल सांगायचं झालं तर मला ह्या क्षेत्रामध्ये आज 15 वर्ष कंप्लीट झालेले आहे. ओके. 15 वर्ष. 15 वर्ष. येस. मी 2009 नंतर माझ्या करिअरची सुरुवात केली. अच्छा. मी ह्या करिअरमध्ये उतरलो. सुरुवातीस मी VD देशमुख पॉलिटेक्निक, जो आज MDA कॉलेजच्या नावाने ओळखला जातो, MDA कॉलेज, त्या पॉलिटेक्निक कॉलेजला लेक्चरर म्हणून जॉईन झालो. MTech कंप्लीट झाल्यावर तेथेच प्राचार्य म्हणून रुजू झालो. ओके. त्यानंतर त्याच्याच बाजूला संदीपानी टेक्निकल कॅम्पस, आज ज्याला आपण VIT म्हणून पण सांगतो, येस सर, येस, त्या कॉलेजला नंतर जॉईन झालो. त्या ठिकाणी मग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचा विभाग प्रमुख म्हणून काम केलं मी 5 वर्ष. हां. अकॅडमिक डीन म्हणूनही काम केलं. हां. त्यानंतर 2017 साली बाहेर जायची सुद्धा संधी प्राप्त झाली मला. अच्छा, आउट ऑफ इंडिया. येस. ओके. त्याच्यामध्ये मी इथिओपियामध्ये गेलो होतो, ईस्ट आफ्रिका. ॲक्च्युली आफ्रिकेमधलं सर्वात एज्युकेशनसाठी टॉपेस्ट कंट्री म्हणजे इथिओपिया आहे. अच्छा. त्याच्यामध्ये पूर्ण खंडामधनं तिथं स्टुडंट्स येतात शिकवायला, पूर्ण आशिया खंडामध्ये. अच्छा. आणि त्या ठिकाणी मॅक्झिमम इंडियन्स त्या ठिकाणी जातात शिकवायला. हे आपल्या इथं माहिती नाही लोकांना. भरपूर इंडियन्स आहेत तिथं. IITs मधले पण भरपूर येतात. मग त्या ठिकाणी जायची संधी आली. मग 17 पासून तिथं कोविडपर्यंत राहिलो. करेक्ट. ड्यू टू कोविड रिटर्न आलो मी. बरोबर. मायदेशी आपल्या. खरं आहे ना. त्यानंतर पुन्हा संदीपानी जॉईन केलं. अच्छा. आणि मागच्या 1 वर्षापासून JSPM शिक्षण संस्थेमध्ये जॉईन आहे. ओके सर. इथं प्राचार्यपदी काम करतोय. आणि ह्या वर्षी आमच्या इथं JSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची सुरुवात करतोय मी. त्याचाही पाया रचलाय. त्याचाही कार्यभार मीच पाहतोय. धन्यवाद. खूप खूप बेस्ट विशेष. इंजिनिअरिंग स्टार्ट करताय ही आमच्यासाठी खूप चांगली बातमी आहे, कारण की लातूरमध्ये
स्टुडंटसाठी पण काहीतरी म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज म्हणल्यानंतर स्टुडंटला कसं होतं की पुण्याचाच विचार करतात स्टुडंट, पण पुण्यासारखी क्वालिटी लातूरमध्ये भेटते हे स्टुडंटसाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि ऑब्व्हियसली स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजची क्वालिटी बघता सेम तशीच त्याच्यापेक्षा भारी क्वालिटी इंजिनिअरिंग कॉलेजची पण असेल असं मी गृहीत धरते सर, काहीच त्याच्यामध्ये डाऊट नाही. नक्की, कारण तुम्ही पाहत असाल JSPM शिक्षण संस्था ही 40 वर्षापासून कार्यरत आहे. हो सर, अगदी. आमच्याकडे आज 18,000 विद्यार्थी आहेत जे आमच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतात. अगदी खरं. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार साहेब आहेत शिवाजीराव पाटील कवेकर साहेब, उपाध्यक्ष साहेब माननीय श्री अजित पाटील कवेकर साहेब आहेत. त्यांचे विजन्स खूप ब्रॉड आहेत. आणि त्या ब्रॉड विजन मध्ये नक्की हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये खूप मोठं वर्चस्व होईल ही माझी खात्री आहे. खूप मोठी सक्सेस भेटेल नक्कीच. सर, तुम्ही जसं म्हणलात की तुमचा आता 15 वर्षाचा पूर्ण एवढा मोठा अनुभव आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला या करिअरमध्ये येण्याची प्रेरणा कुठून भेटली? म्हणजे असं असतं ना की आपण सक्सेस होतो पण त्याच्या मागे आपल्याला गुरु कोणीतरी असतो, प्रेरणा असते कुठून तरी आपल्याला मिळालेली की हां मला ह्याच करिअरमध्ये जायचं आहे, मला हेच करिअर निवडायचं आहे. तर ते तुमच्यासाठी कोण आहेत? एक गोष्ट असते पहा, माणूस करिअरमध्ये येतो खरंय, एक तर डायरेक्ट स्वतःच्या ह्याच्याने येतो किंवा आणला जातो. एकदम खरं. आता मी तुम्हाला वाटेल की मी आज कमी वयामध्ये इथपर्यंत पोचलोय म्हणजे, पण मी आणलो गेलो. अरे बापरे. अक्षरशः काय झालं, ज्यावेळेस माझी इंजिनिअरिंग झाली होती DKT मधून, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये होतं माझं, प्लेसमेंटही झालं होतं त्यावेळेस. ओके. इन्फोसिस मध्ये प्लेसमेंट होतं. पण 2009 हा रिसेशनचा पिरियड होता, तुम्हाला आठवत असेल तर. IT चा मोठा रिसेशन पिरियड होता. हो सर. 2 कंपन्याच करप्ट झाल्या होत्या IT च्या. आणि त्या रिसेशन मध्ये ऑन बेंच आणि ज्यांचं सिलेक्शन झालं तर त्यांना 1 वर्ष झालं कॉल येत नव्हते. अरे वेटिंग पिरियड होता. मग त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तू इथं टीचिंगमध्ये जॉईन हो. आणि मग मी जॉईन होत गेलो. आधीपासून कॉम्प्युटरची आवड, कोडिंगची भरपूर आवड होती. त्यावेळेस प्रॅक्टिकली मला खूप होतं की कोडिंगच माझं हॅबिट होतं. त्याच्यामुळे मग ह्या करिअरमध्ये उतरलो आणि मग तिथून प्रॅक्टिकल स्किल्स आणि ह्या सर्व गोष्टीमुळे पुढे येत गेलो. एक्झॅक्टली, खूपच छान. म्हणजे म्हणतो ना आपण की वडिलांसारखा गुरु दुसरा कोणी नसतो. पहिले गुरु जे असतात आपले आई वडीलच असतात. सो तुमच्या वडिलांचाच तुम्हाला सगळ्यात मोठा पाठिंबा आहे. आणि या करिअरमध्ये तुम्ही सक्सेसफुल आहात तुमच्या वडिलांमुळेच, ऑब्व्हियसली असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. एकदम बरोबर आहे ते. सर, तुमच्या या करिअरमध्ये असे काही निर्णय जे की तुम्हाला घ्यावे लागले आणि त्या निर्णयामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बरेच चेंजेस झाले, असे काही आम्हाला तुमचे जर अनुभव असतील तर ऐकायला आवडतील सर. निर्णय सर्वात मोठा हाच होता. ते मला कंपनीतच जायचं होतं. ओके. पण मी जाऊ शकलो नाही. मग मी ह्या करिअरमध्ये आलो. ओके. पण तो निर्णय चांगला ठरला. अच्छा. ओके. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं होतं की आता ह्याच्यामध्ये जायचंय तर पुढे करायचंय. मग मी MTech केलो आणि मग PhD सुद्धा केलं. अरे बापरे. ओके. आणि काही वेळेस ज्यावेळेस तुम्ही स्विच करता जॉब, तो पण निर्णय आपल्यासाठी खूप मोठा असतो. बरोबर आहे. तेही निर्णय माझ्यासाठी थोडे कठीणच होते. म्हणजे प्रत्येक वेळेस स्विच करताना पण मी ते घेतले. कारण आपल्याला काहीतरी पुढे हे करण्यासाठी ते निर्णय घ्यावे पण लागतात. आणि ते तुम्हाला संधी येत असतात आयुष्यामध्ये आणि ते प्रत्येकाने घ्यायलाही पाहिजे. करेक्ट आहे सर. आणि सर, तुमच्या या लिडरशिपमध्ये म्हणजे आता तुम्ही ऑब्व्हियसली एज्युकेशनल लीडर आहेत, तर या लिडरशिपमध्ये असे कुठले कुठले लेसन्स आहेत, म्हणजे असे कुठले कुठले सबक म्हणायला हरकत नाही की जे की तुम्हाला शिकायला भेटले नव्याने, की बाबा हां मी एज्युकेशनल लीडर आहे तर मला या गोष्टी नव्याने शिकायला भेटल्या, अशा कुठल्या गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यामधल्या? ज्यावेळेस एज्युकेशनल लीडर असतो ना, जसं मी प्राचार्य म्हणून काम करतो. खरंय सर. म्हणजे तुमच्याकडे त्या संस्थेची पूर्ण धुरा दिलेली आहे. हो ना. यू आर दी लीडर ऑफ दॅट इन्स्टिट्यूट. येस. सो यू हॅव टू हँडल ऑल द थिंग्स. फर्स्ट यू रिक्वायर्ड दी पेशन्स. करेक्ट. सर्वात पहिले लीडरकडे पेशन्स पाहिजे. ओके. म्हणजे तो समोरच्याचा ऐकून घ्यायला पाहिजे पहिले, तरच तो लीडर बनू शकतो. म्हणजे सगळ्यात आधी गुड लिस्नर असायला पाहिजे. एक जर बेस्ट तुम्हाला एज्युकेशनल लीडर बनायचं तर तुम्ही आधी गुड लिस्नर व्हायला, तुमचं म्हणणं आहे. हो. नाहीतर तुम्ही ते हाफ लिस्निंग करून तुम्ही ते आन्सर बरोबर नाही देऊ शकत. बरोबर. एक गुड लिस्नर पाहिजे. सेकंड, लीडर शुड बी ए गुड नॉलेजेबल पर्सन. एक्झॅक्टली सर. म्हणजे
जर तो लीडर आहे तर त्याला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे, बरोबर आहे, तरच तो सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो. करेक्ट. आणि त्याला कुणी पर्सन्स त्याला म्हणजे त्याला क्रॉस नाही करू शकत, करेक्ट आहे. तरच तो गुड लीडर बनतो, तरच तो त्यांच्या फॅकल्टीजना सबऑर्डिनेटला ट्रेनिंग देऊ शकतो. करेक्ट. जसं मी आज कॉलेज सांभाळतोय तर आय नो ऑल द सिस्टीम्स, ऑल दी 4 पिलर्स, मग ते कुठले AICT असो काही असो, करेक्ट आहे. तर मी ते ट्रेनिंग देऊ शकतो. ओके सर. आणि सर आता तुम्ही प्रिन्सिपल आहात, ओके. मग प्रिन्सिपल म्हणल्यानंतर कसं होतं माहिती आहे, तुमचा स्टाफ असेल किंवा बघणारे कोणी असतील, प्रिन्सिपल हा असा मुद्दा आहे की बाबा कॉलेजच्या नंतर डायरेक्टली प्रिन्सिपलचंच नाव बघितलं जातं फर्स्ट, ओके. सो प्रिन्सिपल म्हणून तुम्हाला असं काय सांगता येईल की बाबा प्रिन्सिपलच्या बद्दल जे लोकांच्या मनात गैरसमज असतात की प्रिन्सिपल खूप इझी गोईंग जाणारं करिअर आहे किंवा प्रिन्सिपल होणं खूप सोपं आहे हँडल करणं प्रिन्सिपल म्हणून एखादी गोष्ट, तर तुम्ही काय सांगाल प्रिन्सिपलच्या जर्नीबद्दल? प्रिन्सिपल एक्झॅक्टली कसं असतं, ते डेजिग्नेशन, तो हुद्दा, त्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात, मला ऐकायला आवडेल. आता जसं तुम्ही 2 प्रश्न केलात. करेक्ट आहे. जसं पहिल्या ह्याच्यात तुम्ही म्हणलात की लोकांना असं वाटतंय खरं आहे ना की सर. ते सोपं आहे आणि ते निवांत काम आहे. ते कसं असते, लांबून सर्व चांगलंच वाटतंय, अगदी. पण जी खुर्ची जी असती ती मऊ नसती, बरोबर आहे. एक सांगू शकतो. आणि प्रिन्सिपलच्या कामामध्ये कसं आहे, एकतर तुम्ही ओव्हरऑल रिस्पॉन्सिबल आहात, खरं आहे ना. तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत त्याच्यामध्ये, करेक्ट. स्टुडंट्स, सर्व ॲडमिनिस्ट्रेशन, सगळ्या गोष्टी, यू आर द होल रिस्पॉन्सिबल. होल रिस्पॉन्स. आणि मॅनेजमेंट तुम्हालाच विचारणार आहे सगळ्या गोष्टी. हो. आणि प्रिन्सिपल हा नेहमी आज करंट गोष्ट जी चालू आहे कॉलेजमध्ये ते न पाहता 1 महिन्यानंतर काय गोष्ट होणार आहे त्याच्याकडे त्याचं लक्ष असतं. म्हणजे व्हिजन पाहिजे, पुढचं व्हिजन Yes. कन्फर्म पाहिजे. कारण मी आज कॉलेज चालवतो ना, मी आजचं नाही पाहत, 1 महिन्यानंतर माझ्याकडे काय आहे, मी त्याची तयारी आज पाहिजे माझ्याकडे. करेक्ट सर. तरच ते कॉलेज त्या रनिंगमध्ये जाऊ शकतो, त्या स्पीडमध्ये. हो सर. त्यामुळे प्रिन्सिपल नेहमी चालू घडामोडीमध्ये लक्ष देत नाही, ते चालू घडामोडी तर चालणारच आहेत, करेक्ट. पुढे काय आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे, तरच तो कॉलेज एकदम पुढे जातो. आज माझ्या पॉलिटेक्निकला सांगू इच्छितो 950 मुलं आहेत माझ्याकडे. अरे बाप. पूर्ण कॅम्पसमध्ये. आणि नेक्स्ट इयरमध्ये आम्ही ह्याच्यामध्ये अजून ग्रोथ करणार आहे. ऑब्व्हियसली. म्हणजे हे प्रिन्सिपल्सला खूप चॅलेंजेस असतात, खरं जे त्यांना ते पूर्ण कराव्याच लागतात, कारण मॅनेजमेंटकडनं अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करणे हे प्रिन्सिपलचं फर्स्ट जॉब आहे. एक्झॅक्टली सर. ओके सर, एज्युकेशन आणि इंडस्ट्री, ओके, त्याला जर रिलेट करायचं म्हणलं तर कशा पद्धतीने रिलेट करता येईल एज्युकेशन आणि इंडस्ट्री? एज्युकेशन आणि इंडस्ट्रीमध्ये नेहमी बॉन्डिंग पाहिजे. पहा, बॉन्डिंग पाहिजे. करेक्ट आहे सर. आज आपण NAP पाहतो, NAP जी आली आहे ना पॉलिसी, ह्याच्यामध्ये ती बॉन्डिंग आली आहे. ओके. आधी आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये ती बॉन्डिंग नव्हती. एक्झॅक्टली. आज आपण पाहतो की एवढे इंजिनियर्स होतात पण प्रत्येकाला जॉब नाही भेटत. आज नाही सर, खरं का नाही भेटत, तर त्याच्यामध्ये हा गॅप आहे. आज इंडस्ट्री म्हणते की मला रेड इंजिनियर पाहिजे. Nowadays, industry is not going to spend money on the students' trainings. If you see at the 5 or 8 years beyond, Infosys is giving 1 year industrial training, 1 year training on bench. Now they have reduced. येस. Persistent, they want students job ready पाहिजे. त्यांना आता ट्रेनिंग द्यायची नाही आहे. मग असे स्टुडंट्स एज्युकेशनमध्ये म्हणजे कॉलेजेसमध्ये तयार व्हायला पाहिजे. आणि आपलं एज्युकेशन सिस्टीम सिलेबस तसा ॲडव्हान्स पाहिजे जो इंडस्ट्रीला कोप अप करेल. बरोबर. आज बरेच सिलेबस तुम्ही पहा, सिलेबसमध्ये जे आहे जे इंडस्ट्रीमध्ये 5 वर्षांनीच आउटडेट झाले. खरं सर. मग हे सातत्यानं मग कॉलेजेसनी इंडस्ट्रीसोबत टायअप करायला पाहिजे. इंडस्ट्री पर्सन्स कॉलेजमध्ये यायला पाहिजे, त्यांच्या ट्रेनिंग्स व्हायला पाहिजे, तर तुमचा कॉलेज त्या इंडस्ट्रीच्या माहोलमध्ये राहतो आणि तुमच्या स्टुडंट्सला माहीत होते ती इंडस्ट्रीमध्ये काय रिक्वायरमेंट आहे. आणि आज तुम्हाला सांगतो शिक्षण घेणं अवघड नाही आहे. आज मी कॉम्प्युटर बॅकग्राऊंडचा आहे, आज तुम्हाला एखादी लँग्वेज शिकायची आहे, तुम्ही यूट्यूबवर शिकू शकता. हो ना सर. आज एवढं, पण शिकायचंय काय हे माहीत असलं हे पाहिजे. माहीत असलं पाहिजे ना. Exactly. मग ते इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे हे जोपर्यंत इंडस्ट्री पर्सन्स तुमच्याकडे नाही आहेत तोपर्यंत येत नाही. पहा खरं सर. आणि ते MSBT एक सांगू इच्छितो, MSBT मध्ये चांगले त्यांच्याकडे 2nd इयर झालं की इंडस्ट्रियल ट्रेनिंग आहे. अच्छा. आता आमचे स्टुडंट्स ABC ट्रेनिंगमध्ये पण येतात.
हो. तुम्ही त्यांना 6 वीक्स 12 वीक्सची इंडस्ट्रियल ट्रेनिंग देतात. हो सर. कशासाठी देतात? ती मुलांना माहिती व्हावं की इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय, तुम्ही प्रोजेक्टही करून घेतात. करेक्ट सर. ह्या ॲक्टिव्हिटीज कंटिन्युअसमध्ये घ्यायला पाहिजे ना, आपण ती घेतोच. ऑब्व्हियसली सर. ओके. आणि सर जसं आता आपल्या स्किल्सबद्दल निघालं, तर तुम्ही असं काय म्हणाल की सिलेबस किंवा अकॅडमिक इयरचा जो सिलेबस असतो स्टुडंटला, त्याच्या अदर स्किल डेव्हलपमेंटमधून स्टुडंटनी कसा विचार केला पाहिजे, त्याला कसं सिरियसली घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे? पहा, अकॅडमिक जो आहे तो तुम्हाला डिग्री देतोय. एक्झॅक्टली. यू आर गेटिंग डिग्री फ्रॉम युअर अकॅडमिक करिक्युलम. बरोबर आहे सर. बट अपार्ट फ्रॉम डिग्री, द अदर स्किल्स रिक्वायर्ड टू डू द जॉब, येस, these skills you have to learn at your own. मग ते स्किल्स विद्यार्थ्यांनी स्वतःनी घ्यायला पाहिजे. कॉलेजसुद्धा प्रोव्हाइड करून देतो ते एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये, आणि ते आज खूप गरजेचं आहे. खरं. कारण करिक्युलममध्ये सगळ्या गोष्टी कव्हरअप होऊ शकत नाही. मग त्यासाठी तुमच्यासारखे ABC ट्रेनिंग सारखे इन्स्टिट्यूट्स असतील, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स, ह्या ठिकाणी स्टुडंट्सनी जाऊन ते करायला पाहिजे. स्किलशिवाय नाही. बघा, स्किल आज डेव्हलपमेंट कंपनी तुमच्या डिग्रीवरती जॉब देत नाही, फक्त डिग्री मॅटर करत वरती आहे. सर्व स्किल्स इम्पॉर्टंट आहे. आज मी माझे एवढे विद्यार्थी गेलेत, मी आज विद्यार्थी माझे एवढे पाहिलेत, 90%चा विद्यार्थी आणि 60%, म्हणजे 60%चा विद्यार्थी आज मॅनेजर आहे कंपनी. ओनली बिकॉज ऑफ स्किल्स. ओनली बिकॉज ऑफ स्किल्स. ऑब्व्हियसली सर. स्किल्सला सर्व काही आहे. म्हणजे कॉलेजेस आणि कंपनीज मिळून स्टुडंटला जॉब ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतात. 100%. हे आपण म्हणायला हरकत नाही. 100%. मग त्यासाठी स्टुडंटनी स्वतःकडून काय केलं पाहिजे, म्हणजे स्वतः त्यांचे काय कष्ट असले पाहिजे, स्वतःचे काही त्यांनी डेव्हलपमेंट म्हणा, हे म्हणा, केलं पाहिजे का, कशा पद्धतीने? कारण की कॉलेजेस आणि कंपनीज जर स्वतः एक सोबत आल्या तर स्टुडंटला कशा पद्धतीने जॉब ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतात? एक्झॅक्टली मला हे म्हणायचं आहे. ह्याचं उत्तर मी 2 विद्यार्थ्यांच्या अनुभवून देतो माझ्यासोबत. चालेल सर, ऐकायला आवडेल मला अनुभव. नक्कीच. ज्यावेळेस मी VITला होतो, इंजिनिअरिंग कॉलेजला, माझी पहिली बॅच होती. 2014ची गोष्ट आहे. हां सर. एक विद्यार्थी होता धीरज कुलकर्णी. एकदम डिप्लोमा करून आला होता आणि अकॅडमिकमध्ये एकदम सर्वसाधारण होता. 65%ला पास झाला. अरे बापरे, 65%. हां. आणि तो प्लेसमेंटमध्ये लागला तो. कारण टेक्निकली तो एवढा साऊंड होता ना. अच्छा. तो मी पाहिलं त्याला, तो कॉलेजमध्ये एकही तास वाया नाही घालता तो लॅबमध्ये बसून राहायचा दिवसभर. प्रॅक्टिकल वरती जास्त भर असायचा. पूर्ण प्रॅक्टिकल वरतीच काम करायचा. त्याने कॉलेजमध्ये असताना कितीतरी सॉफ्टवेअर्स आम्हाला बनवून दिले. कॉलेज म्हणजे ही जिद्द होती. खरंय. आणि आज तो डच कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट आहे. व्हाईस प्रेसिडेंट आहे एका कंपनीचा. म्हणजे हे कसं असतंय, मुलांना आम्ही रस्ता दाखवतो. एक्झॅक्टली. त्याच्यावर आणि त्यावेळेस तर खूप अवघड होतं. तो स्वतः यूट्यूब इकडनं नॉलेज करून आम्हाला विचारायचा, माझ्याकडे यायचा, मला तर एवढा पिडायचा, बसूच द्यायचा नाही. मी त्याला सांगायचो हे घे, इथून वाच, तिथून वाच, पण तो करायचा. आजच्या मुलांमध्ये हे तेवढं दिसत नाही मला. हां बरोबर. हे पाहिजे. करेक्ट. हे म्हणजे स्वतःहून. दुसरी एक विद्यार्थिनी होती माझी, शरयू कुलकर्णी. हा. ओके. त्यावेळेस SRT होतं आमच्याकडे. सिलेबसमध्ये अँड्रॉइड नव्हतं. अरे, आज आलंय अँड्रॉइड, आपण पाहतो. पण तिनं त्यावेळेस अँड्रॉइड शिकली स्वतःच्या जीवावर. म्हणजे सेल्फ लर्निंग. फक्त मला विचारायची, सर कुठून शिकू? मी तिला ऑनलाईन लिंक्स प्रोव्हाइड केल्या, इथून शिक. तिनं शिकली, पूर्ण कंप्लीट केली. आज रेडमीमध्ये मॅनेजर आहे ती. म्हणजे जिद्दी असणाऱ्या स्टुडंटच्या पण स्टोरीज आपल्याला पाहायला मिळतात की जिद्दी पाहिजे, सेल्फ स्टडी करणारा पाहिजे, स्वतः इम्प्रूव्हमेंट करणारा पाहिजे. फक्त एज्युकेशन तर आहेच, तुम्हाला डिग्री देणार आहेच, पण स्वतः पण इम्प्रूव्हमेंट करणारे आणि जिद्दी असणारे स्टुडंट जर समोरच्या आपल्या गुरुला भेटले तर गुरुनी योग्य मार्ग दाखवल्यानंतर स्टुडंट सक्सेस होण्यापासून लांब राहू शकत नाही. अजिबात. एक्झॅक्टली तुमचं म्हणणं हेच आहे. व्हेरी गुड सर. खूपच छान वाटतंय तुमच्याशी बोलून. असं वाटतंय की किती वेळ आपल्या गप्पा चालतील आणि किती वेळ लागेल. सर जसं तुम्ही म्हणलात की आता टेक्नॉलॉजीचा वगैरे विषय आला, जसं की त्यावेळेस अँड्रॉइड नव्हतं. ओके. तर त्याच्याच रिलेटेड जर म्हणलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या आले. ओके. तर मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे आणि त्याचा एज्युकेशनवरती काय प्रभाव पडतोय, काय असर होतोय, तुम्हाला त्याबद्दल काही डिटेलमध्ये सांगू शकता? हो. आमच्याच कॉलेजपासून सांगतो. नक्की सर. मागच्याच वर्षी
JSPMच्या स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निकमध्ये आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ह्या ब्रँचला सुरुवात केली. अरे बापरे, त्याचं शिक्षण आम्ही सुरू केलं. ओके. फर्स्ट इयर झाला, आता सेकंड इयर आहे. आणि आमच्या JSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा मी ती ब्रँच आणली आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आज एक फक्त शब्द नाही आहे, तर ही एक काळाची गरज आहे. खरंय सर. आणि मला सांगू वाटतो की आमचे जे अध्यक्ष आहेत माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर, त्यांची खूप इच्छा होती ती ही ब्रँच आणायलाच पाहिजे. आणि उपाध्यक्ष साहेब ते स्वतः फॉरेनमधनं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यांना हे विजन आहे आणि हे त्यांना एवढं म्हणजे टेक्निकली पण ते साऊंड आहे. आणि कसं आहे, AI हा एक शब्द नाही तर या काळाची गरज आहे. आज तुम्ही पाहताय ती AI हा ह्युमन्सच्या जॉब्सला ओव्हरटेक करतोय, हे सर्वांचं म्हणणं आहे, पण ते तसं नाही आहे. AI टेक्नॉलॉजीनी आज कुठल्याही कंपनीचं काम 10 टाइम्स बेटर केलं आहे. हो सर, अगदी खरं आहे. अगदी खरं आहे. येस. आणि AI मध्ये जॉबसुद्धा भरपूर आहेत आज. असं नाही आहे ती AI आले म्हणजे लोकांचे जॉब गेले, हे सर्व तसं नाही आहे. तोच स्टुडंटचा जो आहे ना, तोच गैरसमज बनत चाललाय सध्या. नाही. तेच क्लिअर करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरणार आहे स्टुडंट्सला. AI मध्ये तुम्ही हे पहा ना, AI एक तुमची करिअरची संधी म्हणून पहा ना त्याच्याकडे. हो सर. कारण आज कंपनीमध्ये सुद्धा तुमचे जे ऑटोमेशन टूल्स होते त्याला AI टूलने रिप्लेस होतो. खरं आहे ना सर. आज तुम्ही साधं MS ऑफिस घेतो उदाहरण, आज तुम्ही एखादं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करता त्याला अर्धा ते पाऊण तास लागतो, नॉर्मली 1 hour वी कॅन सी. तेच जर तुम्ही AI बेस्ड पॉवर पॉईंटनी जर केलं, AIच्या MS पॉवर पॉईंटनी, तर तो तुम्हाला 10 मिनिटात होतो. म्हणजे हे एम्प्लॉईजचं टाइम सुद्धा सेव्ह होतोय त्याच्यामध्ये. आणि AI मध्ये जॉब करण्याची खूप मोठी संधी आहे. आणि हे नुकतीच ब्रँच आलेली आहे आपल्या ह्याच्यात, हे नवीन युग आहे AIचं. आज जे मुलं AI ब्रँचमध्ये शिक्षण घेतील ना, त्यांचं करिअर 100% ते फ्युचर त्यांचं खूप ब्राईट असणार, सक्सेसफुल असणार. ब्राईट आहे, सक्सेसफुल आहे. आणि काळाबरोबर चालत असल्यामुळे ऑब्व्हियसली त्यांना पुढे फ्युचरमध्ये त्यांना कसलेच अडथळे निर्माण होणार नाहीत. कारण की जो काळाबरोबर चालतो त्याला सक्सेस पासून लांब राहता येतच नाही, त्याला सक्सेस डेफिनेटली मिळतच असं म्हणायला हरकत नाही. 100%. आणि सर, आता अजून एक माझा क्वेश्चन आहे तुम्हाला, की जे स्टुडंट आता कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतात, ओके, तर मग स्टुडंटला ज्यावेळेस कॉलेजेस निवडायचे असतात, ओके, तर एक बेस्ट कॉलेज म्हणून किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना नवीन स्टुडंट्सनी त्या कॉलेजमध्ये कुठल्या क्वालिटीज बघाव्यात, कुठल्या फॅसिलिटीज पाहाव्यात, कॉलेजकडे बघताना कुठल्या दृष्टिकोनाने पाहावं आणि त्या क्वालिटीज बघून ॲडमिशन घ्यावं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कॉलेज निवडताना काय काळजी घेतली पाहिजे स्टुडंटनी? आता माझ्या 15 वर्षाच्यामध्ये एवढे स्टुडंट्स माझ्या हाताखालून गेलेत आणि एवढे स्टुडंट्सही पुढे शिक्षणासाठी गेलेत. हो ना सर. कॉलेज निवडताना आपण एक काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. त्या गोष्टी माझ्याही कॉलेजला रिलेट करून सांगतो मी. हो ना सर. सर्वप्रथम तुम्ही ज्यावेळेस कॉलेज निवडताय ते कॉलेजला व्हिजिट द्या, ते कॉलेज जाऊन पहा, तिथं शिक्षक कर्मचारी आहेत का पहा, तिथं प्राचार्य क्वालिफाईड आहे का पहा, शिक्षण कसं दिलं जातं. आता तुम्ही म्हणसाल मी गेले कसं शिक्षण बघू सर, कसं शिकू, शिक्षण डिलिव्हर कसं होतं हे महत्त्वाचं आहे. शिक्षण देण्यासाठी तिथं फॅसिलिटीज आहेत का, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आज तुम्ही माझ्या कॉलेजला आलात, मी खडू बंद केलं, 1 वर्ष झालं. अरे बापरे. खडू आणि चॉकच नाही, माझ्याकडे सर्व डिजिटल क्लास, सगळं डिजिटल, ऑल क्लासेस आर डिजिटल क्लासरूम. कारण आज शिकवायला त्याची गरज आहे. ती चॉक मेथड हे जुनी झाली. कारण आज प्रत्येक शिकवण्यासाठी पॉईंटला तुम्हाला उदाहरण द्यावं लागतो इंटरनेटवरनं. अगदी. आज ते कोरिलेटेड आहेत. आज करिक्युलममध्ये सुद्धा NPTELचे कोर्सेस लिंक आहेत. देन यू हॅव टू गो फॉर. आणि तुम्ही मग आज माझ्या वर्गामध्ये शिक्षक हा शिकवताना लगेच इंटरनेट ओपन करतो आणि त्याचं उदाहरण दाखवतो. सिम्युलेशनच्या मार्फत आज शिक्षण आहे मुलांचं. हे फॅसिलिटी त्या कॉलेजमध्ये आहे का? ओके. लॅब्स आहेत का त्याच्यामध्ये? तुम्ही समजा कॉम्प्युटर घेताय तर त्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर लॅब्स आहेत का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहावं लागेल त्या कॉलेजमध्ये. त्यानंतर प्लेसमेंट रेकॉर्ड कसा आहे त्या कॉलेजचा, प्लेसमेंट होतो का नाही, संस्था किती जुनी आहे आणि त्याची कसं आहे. जसं आमची 40 वर्ष जुनी संस्था आहे, कोणीच काही बोलू शकत. एवढं मोठं आमचं ह्यूज हे आहे. हिस्ट्री पण मॅटर करते, खूप मॅटर करते ना. म्हणजे तुमच्याकडे हिस्ट्री कशी आहे, म्हणजे तुम्ही इंडस्ट्रीमधनं ह्याच्यात आलात, तुमचं आधी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स कुठले कुठले आहेत, हो ना, ते सुद्धा मॅटर करतो. ह्या सगळ्या गोष्टी. अपार्ट फ्रॉम
शिक्षणसुद्धा तुमच्या तिथं काय काय होतंय. नुसतं शिक्षणच महत्त्वाचं नाही आहे, आध्यात्मिक सुद्धा कसं होतो त्यांचा मुलांचा, दुसऱ्या काही ॲक्टिव्हिटीज होतात का, स्किल्स आल्या मुलांना, एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये काही स्किल्स, काही ट्रेनिंग्स तिथं ऑर्गनाईज होतात का, बरोबर नाही. तुम्ही बाहेरून मार्केटमध्ये त्याची चौकशी करू शकता. हो ना. हे सर्व तुम्ही पाहणं गरजेचं आहे. आजकाल मुलांचं कसं आहे, तुम्ही जसं म्हणलात सुरुवातीला पुणे वगैरे, खरं ना, मुलं देतात. आणि कित्तर उदाहरण मी पाहिलं इंजिनिअरिंगमध्ये, माझ्या VITलाही मुलं यायचे, पहिलं वर्ष पुण्यात काढून दुसरं वर्ष इथं. तो मुलगा जातो कुठं तर लांब ह्याच्यामध्ये जातो, तिथं काहीच नसतो. सो फर्स्ट यू हॅव टू व्हिजिट दॅट इन्स्टिट्यूट. येस, यू हॅव टू कॅरी ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट दॅट इन्स्टिट्यूट अँड देन यू शुड डिसाईड. येस सर. आता सर तुम्ही कितीतरी स्टुडंट्स पाहिलेत, असं नाही की प्रत्येक स्टुडंट जॉबला लागतो किंवा प्रत्येक स्टुडंट फर्स्ट अटेम्प्टमध्ये सक्सेस होतो, असं अजिबात नसतं. कारण प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर चेंज असते. जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती, आपण बघतो तसं. ओके, सो मग तुम्ही स्टुडंट्सला काय सांगाल की प्रत्येक स्टुडंट सक्सेस तर होत नाही, बरेच स्टुडंटला फेल्युअरला पण फेस करावं लागतं. तर जे स्टुडंट्स फेल्युअर असतात, म्हणजे ज्यांना अपयश मिळतं, त्या स्टुडंटसाठी तुमचा काय सल्ला असेल सर? हे बघा कसं आहे, अपयश हीच यशाची पहिली पायरी. हो सर, नक्कीच. माझ्या जीवनामध्येही अपयश खूप आले. अनुभव ऐकायला आवडतील सर, नक्कीच. आता अनुभव सांगायचं म्हणलं तर शिक्षणापासूनच आहे. चालेल ना सर, काय प्रॉब्लेम. आता बऱ्याच जण सर्वांना वाटतं माझं PhD झालं, मी खूप हुशार आहे. तसा विषय नाही आहे. मी डिप्लोमामध्ये 3 ते 4 वर्षात केलो मी. 1 वर्ष मी, कारण परीक्षेमध्येच मी हॉस्पिटलला ॲडमिट होतो. अरे, टायफॉईड होतं, पेपरही देऊ शकलो नाही. अच्छा. पण मी तिथं खचलो नाही. खरे, हीच सगळ्यात मेन गोष्ट आहे सर. मी त्याला जिद्दीनं पुढे आलो. अजून जिद्द, ठीक आहे. वडिलांचा खूप सपोर्ट होता, म्हणून आज शिक्षणाचा शेवट गाठला मी. अगदी खरं. आता जे मुलं अपयश येतो त्यांनी त्याला यशची पहिली पायरी म्हणून समजावे लागेल त्यांना. असं नाही की तुम्हाला हे अपयश लागणारच, यू हॅव टू स्ट्रगल. आज बरेच इंजिनियर बघतो मी, का स्ट्रगलिंग करतात जॉब भेटण्यासाठी. आहेत, सर्वच मुलांचं प्लेसमेंट होतो का? आज होत नाही. टॉपच्याही कॉलेजला होत नाही. हो ना सर. भरपूर मुलं मग थांबतात, पण 1-2 वर्षामध्ये त्यांना नोकरी 100% लागते. हो, आज एवढे स्टार्टअप सुरू झालेत. माझ्या ॲल्युमिनी स्टुडंट्सला, विद्यार्थ्यांना मी सांगतो की तुम्ही स्टार्टअप जॉईन करा. हो ना. काय सॅलरी थोडी कमी असेल, पण यू शुड जॉईन. जसा तुमचा अनुभव वाढेल ना, तुम्ही मग पुन्हा MNC मध्ये स्विच होता. पण स्टार्ट भेटणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण प्रॅक्टिस, एक्सपिरियन्स पण तेवढंच मॅटर करतं. जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल, एक्सपिरियन्स येईल, तेवढं त्यांना पुढचे गोल अचीव करण्यासाठी अजून जास्त सपोर्ट भेटेल, लवकरात लवकर मोठी सक्सेस भेटेल. कारण आजकालच्या स्टुडंटला कसं आहे की डायरेक्ट मोठा घास पाहिजे त्यांना, पण तसं पॉसिबल नाही ना सर. आता तुमची जर्नी बघा, छोट्यापासून सुरुवात करून तुम्ही इथंपर्यंत पोहोचलेत. सो प्रत्येकाच्या बाबतीत पण असंच आहे. एज्युकेशन असेल, एक्सपिरियन्स असेल, देन त्यानंतर मग एक्सपिरियन्स मधून ग्रोथ आहे. बरोबर आहे. करेक्ट आहे ना? करेक्ट. सो हेच मला म्हणायचं की स्टुडंटनी हेच अचीव केलं पाहिजे. नाही, बरोबर आहे. आणि लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो शेवट, क्वेश्चनचं उत्तर देतो. ती काही मुलं कसं असतं, मी जसं म्हणलं, डिग्री घेतात पण स्किल नसते. हो ना सर. मग त्या मुलांचं प्लेसमेंट नाही होऊ शकत. खरं. मग अशा मुलांना काय करावं लागते, आफ्टर ग्रॅज्युएशन त्यांना मग स्किल घ्यावे लागतात, एक्स्ट्रा कोर्सेस करून. मग ते ABC ट्रेनिंग सारखे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जॉईन करतात, तिथं स्किल्स घेतात आणि मग त्यांचं प्लेसमेंट होतो. जॉब सर्वांना भेटेल. ओके. आणि फ्युचरमध्ये जर स्टुडंट्सला प्रिपेअर करायचं आहे त्यांच्या करिअरसाठी, ओके, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की स्टुडंटनी अकॅडमिक करत करत फ्युचरच्या करिअरच्या दृष्टिकोनाने विचार करून कसं प्रिपरेशन केलं पाहिजे? जसं की तुम्ही आत्ता म्हणलात की डिग्री झाल्यानंतर स्टुडंट विचार करतात. सो डिग्री करत करत अकॅडमिक इयर स्टार्ट असतानाच स्टुडंटनी फ्युचरचा विचार करून कसं करिअर ग्रोथ त्यांची चालू ठेवली पाहिजे साईड बाय साईड? विद्यार्थी ज्यावेळेस शिक्षण घेत असताना तो त्याच्या फ्युचरला, करिअरला जॉब रेडी कसा होईल? हां सर, एक्झॅक्टली. तर ह्याचं उत्तर कसं आहे, ह्याचं उत्तर त्याच्या एज्युकेशनल लाईफमध्येच आहे आणि कॉलेजशी रिलेटेड आहे. हां सर. तसं मी तुम्हाला सांगू इच्छितो, आता JSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आम्ही सुरुवात केली. हो ना. कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी हा सेकंड इयरला प्रवेश जातो, फर्स्ट इयर हा कॉमन सिलेबस असतो, ज्यावेळेस तो सेकंड इयरला एंटर करतो, त्याच वेळेस आम्ही काय करणार, त्या वर्षीपासनं त्याचं प्लेसमेंट ओरिएंटेड ट्रेनिंग सुरू करणार.
ओके, प्लेसमेंट ओरिएंटेड ट्रेनिंग. ओके, मग त्याच्यामध्ये सॉफ्ट स्किलची ट्रेनिंग आली, ऑब्विसली त्याच्यामध्ये पुन्हा डिफरंट कोर्सेस आले, कोर्सेस. ते सर्व. जसं तुमचंही एक मी घेतलं होतं करिक्युलम, तुम्ही देता मुलांना ABC ट्रेनिंग देता. जसं सेकंड इयरला सॉफ्ट स्किल देतो आपण, हो. जसं कॉम्प्युटर असेल तर सेकंड इयरला C++ जावा देता तुम्ही. ओके, सेकंड सेमला पुन्हा त्याचं HTML देता, वेब डेव्हलपमेंटचं देता. थर्ड इयरला पायथन. हो. म्हणजे टेक्निकल ट्रेनिंग प्लस सॉफ्ट स्किल ट्रेनिंग हे Correct. सेकंड इयर पासून मुलांना सुरू करायला पाहिजे. बरोबर. ज्यावेळेस मग सेकंड इयर 2 सेम, थर्ड इयर 2 आणि फायनल इयरचं 1 सेम, म्हणजे 5 सेमिस्टर तो ट्रेनिंग ज्यावेळेस घेतो ना, साईड बाय साईड त्याचं करिक्युलम चालूच आहे. खरं. ज्यावेळेस तू हा स्किल घेतो टेक्निकल आणि सॉफ्ट स्किल, फायनल इयरला ज्यावेळेस तो प्लेसमेंटला बसतो ना, तो रेडी असतो. दे रेडी फॉर देअर प्लेसमेंट्स. म्हणजे त्याचा वेळ वाचतो थोडक्यात, कारण एज्युकेशन घेत घेत त्याचा अकॅडमिक चालत चालत तो रेडी झालेला असतो जॉबसाठी. जे तुम्ही म्हणलात की त्याला नंतर ट्राय करायचंय वर्ष, म्हणजे डिग्री हातात आल्यानंतर सुरुवात करायची आहे जॉब शोधण्यासाठी, ती त्याची कम्प्लीट झालेली असेल जर्नी आधी. शुअर. मग ह्याच्यामध्ये प्लेसमेंटमध्ये तो सिलेक्ट होईल आणि समजा बाय चान्स नाही पण झाला तर तो ऑफ कॅम्पसमध्ये जाईल. आणि पण त्याला ह्या 3 वर्षामध्ये त्याला ती ट्रेनिंग भेटली ना. करेक्ट सर. आणि हे प्रत्येक कॉलेजने द्यायला पाहिजे. ही मेन गोष्ट आहे. माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजसाठी अजून सुरू व्हायलंय. दुसऱ्या वर्षाचं माझं हे प्लॅनिंग तयार आहे. अरे बापरे. मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं प्राचार्याचं कामच हे आहे. खरंय. पुढचं म्हणजे मोठं विजन असेल किंवा नेक्स्ट विजन, पुढची स्टेप आधीच रेडी ठेवणं, हे प्राचार्याचं सगळ्यात मेन गुण आहे. आणि मुलं अशाने जॉब रेडी होतात आणि त्यांचं प्लेसमेंट होतो. आणि प्रत्येक स्टुडंट ज्यावेळेस एज्युकेशन घेतो, प्रत्येकाच्या मनात हेच असतं सर की डिग्री झाल्यानंतर जॉब हवा आहे. कारण कुठलाही स्टुडंट असं, आता मी जसं जाते सेमिनारला वगैरे, तर तिथे पण असं माझ्या लक्षात येतं की कुठला स्टुडंट असं नाही म्हणत की स्वतःचा बिझनेस लवकर किंवा शांत बसायचं आहे, थोड्या दिवसांनी विचार करायचा आहे. डिग्री झाली की प्रत्येक स्टुडंटला जॉब पाहिजे असतो. सो जसं तुमची ॲडव्हान्स आहे स्टुडंटला की ते शिकलं पाहिजे, त्या स्टुडंटसाठी खूप मोलाचं मार्गदर्शन आहे सर. नक्कीच. आणि सर जसं आपण जाणतो की ABC ट्रेनिंग असेल म्हणजे आम्ही, ओके, आणि तुम्ही डॉक्टर लक्ष्मीकांत गौड सर यांचं रिलेशन आपलं जुनं आहे सर. सो ABC ट्रेनिंग सेंटर सोबतच्या तुमच्या अशा काही आठवणी, जसं की आमच्या काही इव्हेंटला तुम्ही चीफ गेस्ट म्हणून होते, तर त्या काही आठवणी सांगू शकता ABC ट्रेनिंग सोबतच्या? जसं मागच्याच वर्षी 2023 मध्ये आय थिंक करिअर ग्रोथ समिट तुम्ही घेतलं होतं इथे दयानंद सभागृहात. हो सर. त्यावेळेस मी आलो होतो, तुम्ही मला चीफ गेस्ट म्हणून बोलवतात. ते मला खूप चांगलं वाटलं. तुम्ही सगळ्या स्कूल्स कॉलेजेसमध्ये जे फर्स्ट सेकंड थर्ड होते त्या सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवलं होतं आणि त्यांचं तुम्ही फेलिस्टेशन केलं होतं. येस. हे खूप कमी लोक करतात जे ABC ट्रेनिंगने ऑर्गनाईज केलं होतं आणि खूप छान प्रोग्राम होता तो. म्हणजे मुलांच्या स्किलला, त्यांचं अचिव्हमेंट आहे त्याला तुम्ही गौरव केला त्याचा. खरंय सर. तर ते माझी खूप चांगली आठवण आहे. एक शाबासकी आणि कौतुकाची थाप आपण ज्याला म्हणतो, त्या स्टुडंटसाठी कसं असतं, ज्यावेळेस आपण कौतुकाची थाप देतो ना त्यांना, कुठेतरी त्यांच्यासाठी मोटिवेशन असतं ते. बरोबर. आणि त्यांच्यासाठी तिथे चार्ज बसतो त्यांना की बाबा आता मला करिअर खूप सुंदर होणार आहे, मला एक गौरवण्यात आलेला आहे किंवा मोठ्या व्यक्तींकडून माझा गौरव झालेला आहे, एक चार्ज होतात ते आणि करिअरला अजून पॉझिटिव्ह वेनी घ्यायला त्यांना मदत होते. अगदी बरोबर. ओके सर. आणि सर अजून एक क्वेश्चन, येत्या 5 ते 10 वर्षामध्ये, ओके, कॉलेज असेल, तुमचं करिअर असेल, तुमचं कॉलेज असेल, ओके, त्याला तुम्ही कुठे बघता? तुमचं जसं तुम्ही म्हणालात ॲज अ प्रिन्सिपल तुम्ही पुढचं विजन बघता, तर 5 ते 10 वर्षाच्या नंतरचं विजन मला ऐकायला आवडेल सर, कॉलेजचं, तुमच्या करिअरचं. हो का, माझं करिअर कॉलेजशी जोडून आहे. हो सर. ज्यावेळेस कॉलेजचं गोल अचीव्ह होईल तर तो माझा गोल अचीव्ह झाला, मी असं समजतो. हो सर. तर आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या संस्थेला ज्यावेळेस मी वर घेऊन जाईल त्यावेळेस मी आपोआप वर जातो. मी स्वतःच्या करिअरचा कधीच विचार केला नाही. तर मी जिथं काम केलोय त्या संस्थेचा मी विचार करतो आणि माझे संस्थेचे गोल्स आम्ही सेट करतो. आज आम्ही नवीन JSPM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणले, तर मी त्याचे गोल मी स्वतः सेट केले. ओके. फर्स्ट बॅच पास आउट होईल 4 वर्षानंतर. 4 वर्षामध्ये माझं टार्गेट आहे की मी मराठवाड्यामध्ये टॉपचा कॉलेज आणला माझा. अरे बापरे, वाव. हे माझं गोल आहे. खूपच सुंदर. आणि ते आम्ही करूच, कारण संस्था एवढी मोठी आहे, ती माझ्यासोबत आहे. नक्की. आणि ते नक्की होईल. आणि तुमच्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी असलेले ज्यावेळेस व्यक्तिमत्व त्यांच्या सोबत असेल तर हे गोल नक्की अचीव्ह होणार. होणारच. कन्फर्म.
त्याच्यानंतर मग स्टेप बाय स्टेप आम्ही पुढे जातो. मग अच्छा. महाराष्ट्रामध्ये कसं व्हावं, ओके. मुलांचे पहिल्या 3 मध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये कसं आमचं निवड होईल, येस, नंतर गव्हर्नमेंट आधी पण कसा लागेल, खरं आहे ना. हे फ्युचर गोल्स आम्ही, आणि ज्यावेळेस हे गोल्स माझ्या संस्थेचे मी अचीव करून देईन सगळ्यांच्या ह्याच्याने, त्यावेळेस माझं करिअर ऑटोमॅटिक होईल. हो, ते तर आहे. तर हे 10 वर्षात मी स्वतःला त्या ठिकाणी पाहतोय अरे वा, आणि माझ्या संस्थेसोबतच पाहतोय. खूप सुंदर सर, खूपच भारी. सर, जसं की आता आपण बघितलं, प्रत्येक जणच या फेजमधून गेलाय. कोविडचा फेजबद्दल बोलते मी, की सगळ्यांनीच ते फेजमधून गेले. तर तुमचं काय अनुभव आहेत कोविडच्या फेजबद्दल, एज्युकेशनमधले तुमच्या स्ट्रगल असेल, तुमची कॉलेज लाईफमधली, स्टुडंट्सच्या रिलेटेड असलेले काही क्वेश्चन्स, ती मॅनेजमेंट, त्याचे काही अनुभव सांगू शकता कोविडच्या रिलेटेड? कोविडचं जर सांगायचं झालं ना, तर कोविड पिरियड हा सर्वात वर्स्ट पिरियड फॉर द एज्युकेशन. एकदम सर, खरं आहे. मी तुम्हाला सांगतो, आज सुद्धा ज्यावेळेस मुलं इंटरव्ह्यूला जातात त्या बॅच घेऊन, तर इंडस्ट्रीमध्ये त्यांना म्हणतात कोविड बॅच म्हणून ओळखली जाते. एक्झॅक्टली सर. कारण कोविडमध्ये मुलं घरी बसून एक्झाम्स दिले, मुलांना पास करावं लागलं. खरं आहे ना. सर्व मुलं पास झाले कोविडमध्ये, तुम्ही पाहत असाल. होम एक्झाम्स झाल्या आणि मुलं विदाऊट एनी स्टडीसुद्धा मुलं पास झाले कोविडमध्ये. आणि हां, मी हे मान्य करतो की कोविडनी ऑनलाईन एज्युकेशनचा जन्म दिला. हां, करेक्ट आहे सर. ऑनलाईन म्हणजे मी सांगतो, कोविड पिरियडचा फायदा सुद्धा झाला शिक्षण प्रणालीला, खरं आहे. नुकसान सुद्धा झालं. बरं. नुकसान विद्यार्थ्यांचं झालं, कारण जे शिक्षण आपण कॉलेजमध्ये येऊन जे घेऊ शकतो ते ऑनलाईन घरी बसून, आणि त्याच्यामध्ये पासिंग सोपी झाली. खरं आहे. मुलं पास झाले. वर्ष 1.5 वर्ष मुलांनी कॉलेजचा चेहरा पाहिला नाही. खरं आहे ना. हा एक म्हणू शकतो की ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीमचा जन्म झाला त्याच्यामध्ये. हो, खरं आहे. ऑनलाईन सुद्धा शिकू शकतो हे लोकांना माहिती झालं, हां. आणि त्याचा इम्पॅक्ट आज सुद्धा आहे. हो सर, तुम्ही आज पाहताय ऑनलाईन ट्रेनिंग आज सुद्धा होत आहे. आहेत सर, आहेत, नक्कीच. ऑनलाईन कोर्सेस काय असतात हे आज सर्वांना माहिती झालं. तो ट्रेंडच कोविड पासून सुरुवात झाला म्हणायला हरकत नाही. म्हणजे एक पॉझिटिव्ह वेनी बघितला आपण त्या पिरियडकडे, तर ऑनलाईन ट्रेनिंगचा ट्रेंड तिथून चालू झाला. पण एक जेन्युइन विद्यार्थी, जे की कष्टाळू म्हणा किंवा जेन्युइन हुशार असतात, तर त्या विद्यार्थ्यांचं तुम्हाला, म्हणजे त्या विद्यार्थ्यांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं, की त्यांचं काय लॉस झाला त्या पिरियडमध्ये? सगळ्याच गोष्टी घरी बसून शिकून होत नाहीत. हां सर, खरं आहे. माझं असं म्हणणं आहे. तुम्ही सिव्हिल मेकॅनिकलच्या मुलांना काय सांगाल? बरोबर आहे ना सर. ठीक आहे, कॉम्प्युटरचे मुलं कोडिंग घरी बसून शिकेल. सिव्हिल मेकॅनिकल प्रॅक्टिकल वरती सगळं त्यांचं अवलंबून आहे सर. तुम्हाला ही मशीन चालवायची आहे, फक्त तुम्हाला मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओज पाहू शकणार. खरं आहे ना. जोपर्यंत तुम्ही त्या मशीनला नाही हात लावून चालवणार, तुम्ही त्या मशीनवर काम कसं करणार आहे? नाही सर. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये काम करू शकणार नाहीत. आणि आज ते मुलं आजही स्ट्रगलमध्ये आहेत. हां, म्हणजे हेच मला विचारायचं होतं आजही की ते मुलं स्ट्रगलमध्ये आहेत. ओके. माझ्या कोविडच्या बॅचेस आज सुद्धा त्यातले सर्व मुलं जॉबला लागलेले नाही आहेत. सिव्हिल मेकॅनिकलचे स्पेशली तर ह्या बॅचचे तर खूप अवघड आहे. कॉम्प्युटरचे सुद्धा. अरे आणि ज्यावेळेस कोविडमध्ये होते त्यावेळेस मुलांनी ते सिरियसली घेतलं नाही. हां, ऑनलाईन एज्युकेशन आम्ही दिलं, खरे, पण त्याचं जे फॉलोअप आहे सगळ्या गोष्टी, आणि घरी बसून तो किती अभ्यास करणार, किती सेल्फ स्टडी नाही केली मुलांनी. करेक्ट आहे. असं, आणि पासिंग सोपी होती, मुलांना माहीत झालं होतं. त्यांना असं वाटलं की हा झोन म्हणजे एक एन्जॉईंग पिरियड आहे असं त्यांनी गृहीत धरलं. पण आज त्याचे जे इम्पॅक्ट त्यांच्या करिअरवरती झालेत, सो आता त्यांना वाईट वाटते की तो पिरियड जेन्युइनली सेल्फ स्टडीचा होता, सिरियस घ्यायला पाहिजे होतं, पण आज खरंच वाईट वाटत असेल त्या स्टुडंटला. कोविडचे हे निगेटिव्ह इम्पॅक्ट पण आहे, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट एकच आहे. ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम सर्वांना समजली. खरं सर, जसं तुम्ही 15 वर्षापासून या करिअरमध्ये, बऱ्याच वेळेस आपलं डिस्कस झालं तर एवढ्या वेळामध्ये, सर आधीचे स्टुडंट म्हणजे एक 5 ते 10 वर्षापूर्वीचे तुमचे जुनियर स्टुडंट, आणि आत्ता जे करंटमध्ये तुम्ही ज्यांना रोज बघता, एज्युकेशनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला रोज फेस करतात ते स्टुडंट, त्या 2 स्टुडंट्समध्ये डिफरन्स काय सांगताल तुम्ही? म्हणजे कशी आहे त्यांची मेंटॅलिटी, शिकण्याची, म्हणजे ती म्हणतो ना आपण जिद्द, बरोबर आहे, त्याबद्दल काय सांगाल सर? सी, इफ यू लुक दी स्टुडंट्स बिफोर डिकेड, जसं तुम्ही म्हणलात 5 ते 10 वर्ष आधी, अँड द करंट स्टुडंट्स. हो ना. सी, when I was in engineering, I studied the whole curriculum from the reference books. Okay. म्हणजे
एवढे मोठमोठे पुस्तक आम्ही त्याच्यातनं वाचायचो. रेफरन्स बुक. येस. ओके. त्यावेळेस आमच्याकडे हे एकच होतं. खरं आहे ना. त्याच्यानंतर पण आपण 5-6 वर्ष आधी पण गेलो, 10 वर्ष आधी पण, तर मुलं रेफरन्स बुकमधनंच वाचायचे. त्या मोठ्या पुस्तकामधनंच शोधून त्याच्यातनं अभ्यास करून डिटेल स्टडी त्याच्यामधनं व्हायचे. हो सर. आजच्या मुलांना ते नको आहे. वाचनच नको वाटते मुळात. आजच्या मुलांना त्या मोठ्या पुस्तकाचं जे छोट्या पुस्तकामध्ये कन्व्हर्जन झालेत ते पब्लिकेशन्स पण आज आहेत. हो. ते पुस्तक वाचन पाहिजे. आजच्या मुलांना शॉर्ट पाहिजे. मला कोण नोट्स दिलं तर खूप चांगलं. खरं. मी तेवढेच नोट्स वाचतो, परीक्षेच्या 2 दिवस आधी वाचतो आणि मी पास होतो. रेडी मटेरियल. Yes. म्हणजे आत्ताचे स्टुडंट रेडी मटेरियल वरतीच भर देतात जास्त. भर आहे. थोडक्यात मुलं सब्जेक्टला ॲज अ सब्जेक्ट नॉलेज म्हणून घेत नाहीयेत. पास आउट व्हायचंय, बस, वायडी लागू द्यायचं नाहीये, सब्जेक्ट क्लिअर काढायचा आहे. अगदी. आणि या बाबतीत त्यांचं असं कुठेतरी होतं की मग हे जे सिरियसनेस नसतो ना त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या फ्युचरवरती पण पडतो का सर? 100%. आता तुम्ही एखाद्या सब्जेक्टला जर तुम्ही जॉब ओरिएंटेड नाही पाहिलं की ह्या सब्जेक्ट मुलं माझं फ्युचर आहे, तुम्ही जर त्याला फक्त ॲज अ करिक्युलम पार्ट म्हणून पाहिलं हो ना की नाही मला 100 पैकी 40 मार्क घ्यायचे, करेक्ट आहे, त्याच दृष्टिकोनातनं पाहिलं तर मग तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये काय शिकणार? नाही, त्याचे बॅड इम्पॅक्ट पडणार. तुम्ही ते 2-3 दिवस आधी वाचून जाणार आणि पास होणार. हां, पास आउट होऊ शकतो, पासिंग होतो, पण त्याचं नॉलेज तुम्ही काय घेतलं? काहीच नाही. बरं, त्याचं नॉलेज तुम्ही जॉबमध्ये कसं युटिलाइज होणार मग? खरं आहे ना सर. मग हे जे आपण म्हणतो ना स्किल नाही होत नाही मुलांकडे आज, ते ह्याच्यामुळंच आहे. मुलांना वाचन कमी पाहिजे आणि तेच जर यूट्यूबवर भेटलं तर खूप चांगलं. आज कितीतर मुलं तुम्हाला मी सांगतो आजची मुलं यूट्यूबवर वाचन करतात. अरे बापरे. म्हणजे पण ते पुस्तक वाचणं हे खूप काळाची गरज आहे. आज मी विद्यार्थ्यांना मी हे सांगू इच्छितो ह्यामार्फत की तुम्ही बुक्समधनं स्टडी करा. ओके. तीच खरी स्टडी आहे आणि त्याच्यातनं नोट्स तुम्ही स्वतः काढा. हां. आणि मग पहा त्याचं कसं आउटपुट येतं, जेणेकरून ते पूर्ण बुक त्यांनी वाचलेली असेल आणि स्वतः त्याचं समरायझिंग करून शॉर्टमध्ये त्याच्या त्यांनी स्वतः नोट्स काढलेले असतील, म्हणजे पूर्ण बुक त्यांच्या डोक्यात असेल आणि काहीतरी सुंदर आउटपुट त्यांना भेटेल. अगदी बरोबर. खरं आहे ना सर? खरंच. करेक्ट. आणि सर बदललेल्या टेक्नॉलॉजी बद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे स्टुडंटनी त्याचा कसा वापर करून घ्यावा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स? आज विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या वेळेस व्हेन आय वॉज इन इंजिनिअरिंग ऑल्सो PG, at that time this technology was not available. हो ना. Right now if students want to search Yes. anything from any subject, any topic, he can search on Google. Yes. मी आज विद्यार्थ्यांना वर्गात जातो ना, मी गुगलला म्हणतो गुगल बाबा आहे. म्हणजे आज तुम्ही गुगलवर विद्यार्थी काहीही सर्च करू शकतो. हो सर. त्याचा वापर तुम्ही करा. हां. ही टेक्नॉलॉजी आहे. यूट्यूबवर त्याच्या लिंक्स आहेत. यूट्यूबवर तुम्ही कुठलंही काही टाका आणि ते तुमच्या मदर टंगमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आज. हो, सगळ्या गोष्टी अवेलेबल. हो. त्याच्याने काय होतं, विद्यार्थ्यांना ते समजायला सोपं जातो आणि विद्यार्थी त्याच्यामध्ये लिहू शकतो. ही टेक्नॉलॉजी आहे. आज विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग डिप्लोमा करताना कितीतरी NPTEL, स्वयं हे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत. हो. त्या प्लॅटफॉर्मवर ते फ्री ऑफ कॉस्ट कोर्सेस करू शकतात. ओके. रजिस्ट्रेशन करतात. आज माझ्या मुलांचे मी मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन करायला लावतोय आता. अरे बापरे. आणि मी डिजिटल क्लासरूम तुम्हाला म्हणलं, सर्व डिजिटल पॅनल आहेत. येस. आणि मला माहित आहे हे मुलांना मी दिलो ना, मुलं घरी पण ऐकणार नाहीत. ते खरं आहे ना. हे LMS कोर्सेस आहेत. मुलांनी ऐकायचं आहे आणि त्याचे क्विज सॉल्व्ह करायचे. म्हणून मी काय केलं, माझ्या प्राध्यापकांना मी आता सांगतो की 2 तासाचं मी शेड्यूल कॉलेजमध्येच लावलं. या डिजिटल पॅनलवरती ते लावायचं आणि 2 तास मुलांनी तिथंच ऐकायचं, जेणेकरून त्यांना सवय होईल त्या गोष्टींची. कॉलेजमध्ये बंधनकारक आहे ना, ऐकावंच लागेल. ते NPTELचा कोर्स सुद्धा होईल त्यांचा. बरोबर आहे. म्हणजे ही टेक्नॉलॉजी आज एवढी ॲडव्हान्स आहे. खरं. आणि आज तुम्ही इथं बसून IITचे प्रोफेसर्सची तुम्ही स्टडी घेऊ शकताय. आज IIT प्रोफेसर्स तर येऊ शकत नाहीत सगळीकडे, पण ह्या टेक्नॉलॉजी मार्फत ना तुम्ही IIT प्रोफेसरचा कोर्स घरी बसून शिकू शकताय. किती मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे स्टुडंटसाठी ही. फक्त सिरियसनेस पाहिजे आणि टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करता आला पाहिजे स्टुडंटला. 100%. सर, आता आपण एक हाय एनर्जी मसाला राऊंड घेऊया, एक रॅपिड क्विज, ज्याचे की आन्सर तुम्हाला 1-2 वाक्यामध्ये द्यायचे आहेत किंवा 1-2 शब्दात दिले तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके सर, माझा पहिला क्वेश्चन असेल, जर तुम्ही आज या करिअरमध्ये नसता, ओके, तर तुम्ही स्वतःला कुठे पाहिलं असतं बरं?
IT इंडस्ट्रीमध्ये. अरे बापरे, IT इंडस्ट्रीमध्ये Yes. कुठल्या पोस्टवरती सांगू शकाल? मी IT इंडस्ट्रीमध्ये आज नक्की प्रोजेक्ट मॅनेजरच्या पोस्टवर असलो असतो किंवा HRच्या पोस्टवर असलो असतो. ओके सर. आणि जर तुमच्या या प्रवासाला एका लाईनमध्ये किंवा एका शब्दामध्ये जर तुम्हाला सांगायचं, व्यक्त करायचं, तर एक लाईन काय सांगाल तुमच्या जर्नीबद्दल आत्तापर्यंतच्या? ए जर्नी फ्रॉम लेक्चरर टू प्रिन्सिपल. इनफ. ओके सर, थँक्यू. सर, एज्युकेशन सिस्टीममध्ये असा कुठला एक मेन चेंज पाहिजे असं तुम्हाला वाटतं की तो चेंज पाहिजे एज्युकेशन सिस्टीममध्ये? एकच चेंज. एज्युकेशन शुड बी कोलॅबरेटेड विथ इंडस्ट्री. ओके सर. इंडस्ट्री बेस्ड करिक्युलम पाहिजेच, जो आज NAP मध्ये येतो. सुपर सर, खरंच सुपर. आणि लीडर म्हणून, ओके, एज्युकेशनल लीडर असू दे किंवा कुठल्याही फील्डमधला लीडर असू दे, एक अशी क्वालिटी जी की लीडरमध्ये पाहिजेच पाहिजे, तुम्हाला काय वाटतं ती क्वालिटी कुठली असावी? लीडर शुड बी गुड लिसनर. येस. फर्स्ट, हां. लीडर शुड हॅव पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. ओके. पाहिजे. ओके. लीडर ही शुड बी ए गुड डेडिकेशन टुवर्ड्स दी वर्क. ऑब्विसली सर, करेक्ट. आणि सर्वात शेवटचं स्मार्ट वर्क. स्मार्ट वर्क, डेफिनेटली. स्मार्ट वर्क पाहिजे, नॉलेजेबल पाहिजे. ओके सर, आत्तापर्यंतच्या तुमच्या लाईफमध्ये एक अशी ॲडवाईस जी तुम्हाला कोणीतरी दिली आहे आणि तुम्ही त्या ॲडवाईसमुळे तुमच्या लाईफमध्ये चेंजेस केलेत, अशी कुठली ॲडवाईस आहे जी की तुम्हाला आत्तापर्यंत खूप प्रॉफिटेबल ठरली आहे तुमच्या लाईफमध्ये? मी तुम्हाला सांगितलं जसं माझे गुरु माझे वडीलच आहे. खरं आहे सर. माझ्या वडिलांनी मला ह्या फील्डमध्ये आणलं. ओके, त्यांची ॲडवाईस म्हणायला हरकत नाही, हीच ॲडवाईस. ओके सर. त्यांच्या ॲडवाईस मुलं हां. मी आज ह्या ठिकाणी आहेत. आणि ओके. दुसरे 2 गुरु होते माझे अजून, हां सर. ज्यांनी मला ह्या फील्डमध्ये पुढे नेलं, ओके. मला प्रोत्साहन दिलं. एक माझे DKT इचलकरंजीचे कदम सर होते. कदम सर. त्यांनी मला PG to PhDचा प्रवास माझा केला. PhD मध्ये ओके. भरपूर मला हे केलं. ओके. आणि लातूरचे पुष्पराज खुब्बा सर आहेत, तेही माझे गुरु आहेत. अच्छा. CBSE स्कूल आहे त्यांची आज. ओके. तेही बाय प्रोफेशन इंजिनियर आहेत, MTech इंजिनियर आहेत. त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता सुरुवातीस आणि त्यांनी मला ह्या फील्डमध्ये सिलेक्ट केलं होतं. वाव, म्हणजे Yes. त्यांनी ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्हाला आणि ती तुम्ही ती continue डेफिनेटली. आजही मला ते गाईड करतात. हां. हो, त्यांनी त्यांच्या- मला म्हणलं की तू PhD कर. त्यांच्या ऑपॉर्च्युनिटीला तुम्ही 101% दाद दिली किंवा आता खरे उतरलात म्हणायला हरकत नाही. थोडक्यात 100%. 100%. ओके सर. सर, एक सपोज एक तुम्हाला लंच करायचं आहे एखाद्या व्यक्तीसोबत, इवन ती व्यक्ती आता अस्तित्वात असेलही नसेलही, ओके, म्हणजे आता आहे किंवा पास्टमध्ये होती, तर अशी कुठली व्यक्ती आहे जिच्यासोबत तुम्हाला लंच करायला आवडेल? हा प्रश्न थोडा हेच आहे. चालेल ना सर. एक मेमरी असतात, आठवणी असतात, काहीतरी एक सेंटिमेंटल असतात, कुठल्या तरी व्यक्तीसोबत असत्या, म्हणून तर म्हणते की आता तो व्यक्ती असेलही नसेलही, पण त्या व्यक्तीसोबत वेळ घालवणं, एक लंच तरी तुम्हाला हवा होता किंवा आताही करायला आवडेल? ते विद्यापीठाचे कुलगुरू असतील ओके. त्यांच्यासोबत, हां. त्यानंतर एज्युकेशनल मिनिस्टर असतील अरे बापरे, वाव. त्यांच्यासोबत, जेणेकरून एक संवाद शेअर होईल आमचा. खरं आहे ना सर. हां. एज्युकेशन रिलेटेड तुम्हाला काही पाहिजे, एज्युकेशन, करिअर, स्टुडंटची ग्रोथच Career च प्रत्येक आपले. गोष्टीत तुम्ही बघणार. करिअर आपलं तेच आहे ना. खरं आहे सर, कशाला खरं आहे. दुसरीकडे खूपच जायचं? सुंदर. म्हणजे प्रत्येक तुमच्या स्वतःच्या लाईफमधल्या सुद्धा डिसिजनमध्ये तुम्हाला स्टुडंटचं करिअर पाहिजे, एज्युकेशन पाहिजे, ग्रोथ पाहिजे, एवढंच पाहिजे. आणि हा पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्याकडून खूप जास्त शिकण्यासारखा आहे की प्रिन्सिपलने पूर्ण लाईफ कसं होऊन घेतलं पाहिजे एज्युकेशनसाठी, हे मला प्रत्येक वाक्यातून तुमच्या जाणवते सर. अगदी. सर, आता अजून एक क्वेश्चन, जर तुमच्या लाईफवरती जर बुक लिहिली गेली तर त्या बुकचं नाव काय असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं बरं? कारण एवढा सुंदर प्रवास आहे तुमचा, जर कोणी लिहिली तुमच्या लाईफवरती बुक, एवढं स्ट्रगल आहे, एवढे अचिव्हमेंट आहेत, तर त्या बुकचं नाव काय असायला पाहिजे तुम्हाला जर विचारलं तर? ए जर्नी फ्रॉम, मी जर सांगितलं, हां. यू कॅन से जर्नी फ्रॉम दी लेक्चरर टू प्रिन्सिपल. ओके सर. आणि मी इथंच थांबणार नाही आहे. हां. तर माझी इच्छा आहे मी प्रिन्सिपलपासून VC जाईल. Wow. माझं ड्रीम आहे की मी कधीतरी एका विद्यापीठाचा कुलगुरू बनेल. खूपच सुंदर सर. आणि बेस्ट ते ऑफ मला लक. बनायचं आहे. नक्की बनाल सर. माझं खूपच अजून शुभेच्छा. वय खूप आहे, हो सर. त्याच्यामध्ये मी बनेल.
नक्की सर, नक्की, डेफिनेटली. आणि आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही नक्की, तुम्हाला आवडेल कुलगुरू झालेलं बघताना, कारण आम्हालाही प्राऊड फील होईल की म्हणजे फ्युचरमध्ये असणाऱ्या कुलगुरूसोबत मी गप्पा मारल्यात. हेच माझ्यासाठी खूप प्राऊड फिलिंग असेल सर. खूपच सुंदर. आणि सर, युअर थॉट्स अबाउट आवर ABC ट्रेनिंग्स मला ऐकायला आवडेल. मी एकच सांगू इच्छितो, ABC ट्रेनिंग्स इज वन ऑफ द बेस्ट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. थँक्यू सो मच सर. म्हणजे विद्यार्थ्यांना जी गरज आहे ना, आपण जे एवढं गप्पा मारल्या आज, हो ना, त्याच्यामध्ये मी सांगितलं ती स्किल पाहिजे. खरंय. स्किल शिवाय काही नाही बघा. आणि ते स्किल द्यायचं काम तुम्ही करताय. डेफिनेटली. यू आर मेकिंग स्टुडंट जॉब रेडी, ऑल्सो यू आर गोइंग टू गिव्ह द प्लेसमेंट्स. ओके. म्हणजे जे विद्यार्थी त्यांच्या इंजिनिअरिंगमध्ये, त्यांच्या पॉलिटेक्निकमध्ये फक्त करिक्युलमसाठी शिकले, दुसऱ्या स्किल्स त्यांनी लक्ष दिलं नाही किंवा केले नाही, ते तुमच्याकडे आले की 100% जॉबला जाणार. 100% सर. आणि तुम्ही आज कॉलेजेस सोबत टायअप्स करताय, जसं माझ्यासोबत आहे, ते त्यासाठीच आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना ट्रेनिंग्स देता. हो सर. आणि जे स्किल मी पाहिजे म्हणून सांगितलं ना, ते तुम्ही देताय. आणि स्किल डेव्हलपमेंट बद्दल अवेअरनेस स्टुडंटमध्ये कुठंतरी यायला पाहिजे. अशा इन्स्टिट्यूटची गरज आहे आज खूप. अच्छा. तरच विद्यार्थी पुढे येऊन स्किल्स घेतील आणि त्यांना जॉब भेटेल. खरंय सर. त्यामुळे मला तर अशी इच्छा आहे की तुम्ही अजून तुमचे ट्रेनिंग्स प्रत्येक सिटीमध्ये काढावे. डेफिनेटली. जे अविनाश साठे सर आज त्यांचं सरांचं ड्रीम आहे हे. हो. आणि डेफिनेटली तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे आमचं हे ड्रीम पण लवकर कम्प्लीट व्हावं, आमची पण हीच इच्छा आहे सर. आमची खूप खूप शुभेच्छा आहे थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. तुमच्यासोबत गप्पा मारून, तुमची जर्नी ऐकून, तुमचे जे थॉट्स होते ते ऐकून, स्टुडंट्सबद्दल, त्यांच्या ग्रोथबद्दल, त्यांच्या करिअरबद्दलचे सगळे विचार ऐकून खूप म्हणजे खूप सुंदर वाटलं. आणि आजचं तुम्ही ही वेळ दिलात आम्हाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच तुमचा टाईम दिल्याबद्दल. आणि ABC ट्रेनिंग सेंटरचं इन्व्हिटेशन ॲक्सेप्ट करून तुम्ही येऊन आम्हाला हा अमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे तुमची. नाही, खूप खूप धन्यवाद. थँक्यू Thank you व्हेरी so मच much. फॉर इन्व्हायटिंग.